मराठ्यांच्या ओढाताणीमुळे त्यांच्या पंकजा मुंडे 10 वर्षाचा वनवास संपला आहे असं विधान मनोज जरांगे यांनी केलं। यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंचं नाव घेणं टाळलं। फडणवीसांनी मराठा समाजाच्या नेत्यांचा घात केला म्हणत त्यांनी नेत्यांची यादी वाचून दाखवली। तसेच ज्यांच्या बापानं भाजप वाढवली त्यांनाच फडणवीसांनी संपवण्याचा प्रयत्न केला असं म्हणत पंकजा मुंडेंच्या राजकीय वनवासाला फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप जरांगेंनी केला। काय नाही चालली, तुम्हाला कळत सुद्धा नाही। तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल, तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला, तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला, तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येते अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडीलं, थोरातला तुम्हीच उडीलं, विखेंना तुम्हीच उडीलं। किती लोक दाखवा भाऊ, तुम्हाला कटाळा यायला लागला मला लोक सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असावा। ते अनिल देशमुखाचं तसंच केलं। तुम्ही जातं बघाना, तुम्ही पातं बघाना, तुम्ही कोणाला धोसूनच आत घ्यायला लागलात। काय आहे तुमचं, कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही? म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे, मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल। कितीक तरी पुण्यातले असे घराणे ते बळच ओढलेत। ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराणे ती अशीच ओढली दादागिरीने। थोरात अशीच ओढली, कित्येक तरी ते थोरात मोहिते ते बी अशीच ओढले सामान धामाचे। नगरची कंपनी ओढली अशी, संभाजीनगरचं असं, ते भावना गवळीचं तसंच। म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं। ते लातूर नांदेडचं तसंच, हिंगोलीचं हेच। तुम्ही मला जिल्हा दाखवा राव, हे का माणूस आहे का? त्या बीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिदारा करून ठेवला। त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच फार पायाखाली चिंगरलो। आता ह्या मराठ्याच्या एकमेकाला विरोध तर व्हाय ना, त्यामुळं तरी त्यांचं वनस फिरलाय। मी सत्यच बोलत असतो का बी नाही पटत त्यांच्या जातीला। मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का व्हायना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले, नाही येणे त्यांना संपिलं होतं। त्याच्या बापानं भाजप वाढिलं, त्याला संपिलं होतं येणे त्या देवेंद्र फडणवीस। मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला। असू द्या, काय व्हायचं लागू द्या, आमचं त्यांचं लागायचं लागून द्या, पण सत्य ते हाई। इकडून मराठ्यांचं त्यांचे खोटे का आरोप व्हायनात मराठ्यावर, असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं। हे डाव काय खेळतो राव फडणवीस? इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब? इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला काय ती काय केस केली ते तुकडे पाडून द्यावा। आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे। मी जाहीर सांगतो, मी भरीत नाही, माझ्याजवळ भरायला 1 रुपया दिला, मी जेलला जायला तयार। माझ्याजवळ 1 रुपया नाही, माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर। त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, मीडियाच्या बांधवांना विनंती, माझं आजचं सगळं दाखवा। माझ्याजवळ घर आहे, त्या कोण आहे तो नाटकावाला, त्याला म्हणा चल ये तुला घर लिहून देतो माझ्यावर। मी नाही देऊ शकत, माझ्याजवळ पैसेच नाही, मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला, कारण मग त्याच्यात हिस्साच नाही। तरी बी चल छत्रपतीसाठी, छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर 1 प्लॉट आहे, ते जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तुला लिहून देतो, घे आणि तो पोरं चांगले कर, माझ्या पोराचं वाटळ